धन्यवाद। त्याचप्रमाणे गुलाब शेठ हिरवे सुद्धा इथे आहेत, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान घेतोय। मी विनंती करतोय की गोविंदजी हिरवे त्याचप्रमाणे सचिन दादा शिंदे यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान घेतोय। मी विनंती करतोय रवी बोडेकर आपण या सचिन दादा शिंदे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आपण। तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे विक्रांत ठरलाय मॅन ऑफ द मॅच। चला विक्रांत आपण या आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं किताब आपण घेऊन जायचंय। दरम्यान ओमकार गावडेसाठी आता नक्कीच बक्षीस इथं आलेलं आहे। जर लागोपाठचे 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर पंकज देसाई यांच्याकडून मिळतील 3000 रुपयाचं पारितोषिक। वळूया मैदानावरती आपण पाहतोय बिग बॅटल मैदानात एक सामना चालू आहे अकालपे विरोधात जांभिवली आणि नक्कीच सुरुवात मात्र नक्कीच झाली ते मात्र षटकाराने मात्र सुरुवात झालेली आहे। ओमकारच्या बॅट मधून नक्कीच फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार। पुढील स्वागत आणि सन्मान आपण घेतोय नयन शेठ पाटील अक्षय नयन शेठ पाटील साहेबांचा आपण इथे स्वागत आणि सन्मान घेतोय। धन्यवाद। त्याचप्रमाणे आपण करण जाधव साहेबांचा सुद्धा आपण इथे स्वागत आणि सन्मान घेतोय। करणजी जाधव खेळू जाधव आपल्या हस्ते आपण करायचे। धन्यवाद। वळूया मैदानावरती अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय। गोलंदाज अजय अजय म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने आज या मैदानावरती थोडे त्याचे फॅन फॉलोअर्स बरेच आहेत। गर्दी करणार ओमकारचे सुद्धा बरेच फॅन फॉलोअर्स आहेत आज गर्दी करणार इथे। मात्र बॅटल मात्र मजबूत आहे मैदानामध्ये। पाहतोय अकालपे विरोधात जांभिवली मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि त्याच्यानंतर मात्र चेंडू आले तर 2 डॉट। दरम्यान अतिशय जबरदस्त आपण चेंडू पाहतोय। नक्कीच हलकासा कट केला होता इथे मात्र रनआउटचा चान्स होता परंतु एक धाव अतिशय चपळाईने धावून काढली। एक धाव नक्कीच मिळते ती जांभिवली या संघाला आपण पाहतोय। अतिशय जबरदस्त सामना नक्कीच आज पाहतोय फ्लड लाईट्स मध्ये विलासदादा युवा प्रतिष्ठान आयोजित 1 लाख रुपयाची स्पर्धा पाहतोय आपण आणि या नक्कीच स्पर्धेमध्ये सेकंड राऊंडचा सामना आपण पाहतोय। पहिला नक्कीच आपण पाहतोय तो म्हणजे जांभिवली विरोधात अकालपे। डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला असता तर कदाचित हिट झाला असता परंतु नक्कीच इथे मात्र जोरात एक धावून काढलेले। दरम्यान पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि 1 षटकाच्या अंती मात्र धाव संख्या झाली ती राधाकृष्ण जांभिवली या संघाची आपण पाहतोय। 1 षटकाच्या अंती धाव संख्या झाले 9 धाव संख्या। केदारनाथ 11 अकालपे विरोधात साईश 11 राधाकृष्ण जांभिवली ही लढत आपण पाहतोय। पहिलं षटक समाप्त झाले पॉवर प्लेचं आणि आता आपण पाहणार आहोत दुसरं षटक कोण घेऊन येतोय मैदाना। मात्र नक्कीच आपण सलामीचे बॅटर पाहतोय। एका बाजूला ओमकार गावडे आणि एका बाजूला नीरज। पहिलं षटक अजयचं आपण पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या।
राजेश शेठ मानकर इथे आलेले आहेत, त्यांचं नक्कीच आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून इथे स्वागत करतोय. सुधागड तालुक्यातील खऱ्या अर्थाने घोड आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राजेश शेठ मानकर यांचं स्वागत आहे. तर आपण पाहतोय आता दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज केदारनाथ 11 अकालपे संघाकडून गौरव. मात्र नक्कीच ओमकारसाठी आता बक्षीस लागले गेलंय. 3 चेंडूवरती 3 षटकार जर लगावले तर पंकज देसाई यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. अतिशय जबरदस्त देखना फटका, चेंडू टाकला होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर पुरेपूर केला गेला होता, परंतु या ब्रह्मास्त्राला नक्कीच मात्र यॉर्कर चेंडूला खोदून काढलाय आणि नक्कीच मी म्हणेन लॉंग ऑनला आलाय. आखणकणी 6 धावांसाठी षटकार डीजे. मात्र नक्कीच आता मैदानामध्ये फायर झालाय. पहिल्या चेंडूवरती मात्र गौरवच्या नक्कीच ठोकलाय लॉंग ऑनला. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वाढले, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळून काढलाय. मिड विकेट रिजनला चेंडू लँड झालाय, क्षेत्ररक्षक तिथे आलाय. एक धाव कंप्लीट झालेले आणि एका धावेवरती समाधान होतोय. अतिशय जबरदस्त आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. ओमकारच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केला, षटकार ठोकला आणि जसा चेंडू चांगला आला त्याला सन्मान दिला. मिड विकेट रिजनला नक्कीच खेळून काढलं आणि एक धाव नक्कीच धावून काढली. याला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानामध्ये. थोडासा नक्कीच प्रयत्न भरून चांगला होता, खेळायचं होतं लॉंग ऑनला, परंतु चेंडू बॅटला टो गाडला लागून मात्र चेंडू आला कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक उभा आहे. दरम्यान एक धाव धावून काढली. एक धाव मिळाली ती म्हणजे जांभिवली या संघाला आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त नक्कीच माहोल आता निर्माण झालेला इथे या मैदानावरती. फ्लड लाईट्स चांगल्या व्यवस्थितपणे उजेड सुद्धा आता चांगला झालेला आहे आणि आता प्रेक्षक सुद्धा नक्कीच इथे आलेले आहेत, कारण की आजचा दिवस जो आहे गाव ग्रामीण लॉटचा दिवस आहे. मान्य श्री ग्रुप ग्रामपंचायत परळीचे माजी सरपंच दत्ताशेठ आवासकर इथे आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. दरम्यान अतिशय जबरदस्त अप्रतिम असा फटका नक्कीच मी म्हणेन कव्हरला आलाय हा. नक्कीच 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार डीजे. तो हाताच्या वरून मात्र चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर गेला. 6 धावांसाठी आला कव्हरला षटकार. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज नीरज. इथे मात्र अतिशय जबरदस्त एकना फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक हजर आहे. एक धाव नक्कीच कंप्लीट झालेली आहे आणि एका धावेवरती समाधान होते. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान आपण पाहताय. नक्कीच ही स्पर्धा रोख रक्कम पारितोषिक या स्पर्धेचं 1 लाख रुपये आणि खऱ्या अर्थाने फ्लड लाईटचे सामने, हे नाईट रेंजची स्पर्धा आणि हे परली क्रिकेट असोसिएशनचं मैदान. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावतोय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. दुसरी धाव सुद्धा आरामात इथे कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळतायत आपण पाहतोय जांभिवली या संघाला आपण. तर या परली क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरती आपण पाणी घेऊन जाते. मैदानात बरेच जणांचे स्वप्न असतात की या मैदानावरती मला कधी खेळण्यासाठी संधी मिळेल, कारण की याच मैदानावरती आपण मागच्या वर्षी पाहिले होतं रजत मुंडे सुद्धा खेळून गेलेला आहे. विश्वजित ठाकूर सुद्धा याच मैदानावर खेळून गेलेला आहे. हे अतिशय पॉप्युलर मैदान आहे सुधागड तालुक्यातील परली क्रिकेट असोसिएशनचं मैदान. याच मैदानावरती पुढे काही दिवसांमध्ये अजून मोठ्या मोठ्या टुर्नामेंट सुद्धा येणार आहेत. खऱ्या अर्थाने या तालुक्यातील प्रत्येकाचं स्वप्न आहे की कधीतरी मला या मैदानावरती खेळायला चान्स मिळाला पाहिजे. थोड्या दिवसामध्ये सुधागड प्रीमियर लीग सुद्धा येते आपल्या भेटीस याच मैदानावरती डे फॉर्मॅट मध्ये. मागच्या वर्षी आपण सुधागड प्रीमियर लीग पाहिली होती.
नाईट रणजी स्पर्धा अतिशय जबरदस्त जल्लोषामध्ये साजरी झाली होती, परंतु यावर्षी डे फॉर्मॅटमध्ये सुधागड प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे याच मैदानावरती 26 तारखेपासून. 26, 27, 28, 1 आणि 2 धावसंख्या झाले 2 षटकाच्या अंती 26 धावसंख्या. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 26 धावसंख्या. सुरुवात मात्र नक्कीच दमदार झालेली आहे जांभिवली संघाकडून. अजून येणारे 2 षटक बाकी आहेत. येणारे 2 षटकात किती धावा येतील ते आपण आता पाहणार आहोत. तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय अकालपै संघाकडून अक्षय केसरकर. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आलाय जरूर आणि एक सोपा झेल मात्र इथे टिपला गेलाय. दरम्यान इथे मात्र आता नक्कीच बॅटर ओमकारला मात्र आता माघारी परतावं लागेल. डीजे धन्यवाद डीजे तांडेल. आपण अतिशय सुंदर असं काम करताय. खऱ्या अर्थाने जो मिकी जो आपण पाहताय हा मिकी सुद्धा आनंद खरंच व्यक्त करतो या मैदानावरती. परंतु ओमकार थोडासा नाराज असेल स्वतःवरती. स्क्वेअर लेग रिजन नक्कीच निवडलं होतं, परंतु चेंडू बॅटच्या नक्कीच मधोमध आला आणि क्लिअर झाला नाही आणि एक सोपा झेल मात्र टिपला गेला. न्यू बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहतोय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये नीरज मात्र नक्कीच मैदानात आता आलेला आहे. गोलंदाजाचं खरंच कौतुक करावं लागेल. गोलंदाज अक्षय मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने मोठा मासा मात्र गळा लावला, तो म्हणजे ओमकार गावडे सारखा फलंदाज. अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट चेंडू, भन्नाट वेगाचा जो गुड लाईन चेंडू पाहतोय आपण. नक्कीच यष्टीरक्षकाने मात्र आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. येतोय हा डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आली, दुसरा चेंडू आलाय डॉट. पुढचे 4 चेंडू कसे असतील ते आपण पाहणार आहोत. मात्र स्ट्राईक एंडला उभा न्यू बॅटर आपण पाहतोय नीरज. इथे मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु यष्टी रक्षकाकडनं मात्र चुकी होताना दिसते. चेंडू बरोबर मात्र खेळत बसला आणि चेंडू मात्र हातातून निसटला. दरम्यान एक धाव मात्र नजरेच्या समोरून चोरून धावून काढली आणि एक धाव नक्कीच मी म्हणेन जांभिवली संघाला मिळाली. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या पोहोचली ती 27 या धावसंख्येवरती. मित्रांनो, क्रिकेटचं समीकरण माहीत असणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. अतिशय सुंदर चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. इथे मात्र यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये सक्सेस ठरलाय गोलंदाज अक्षय आपण पाहतोय. येतोय हा डॉट चेंडू. थोडंसं आता आपण पाहतोय 2 षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या आणि आता कुठेतरी धावांना रोख लागण्याचं काम मात्र अक्षयने केलेलं आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज अक्षय केसरकर. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय का आणि चेंडू मात्र जातोय हा लॉंग ऑन रिझनला आलाय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. डीजे दरम्यान नक्कीच आपण पाहतोय रोशनच्या बॅट मधून नक्कीच 6 धावांसाठी षटकार आलाय.
पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतो लॉंग ऑफ रिझनला चेंडू गेला, क्षेत्ररक्षक तिथे आला, एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि एका धावेवरती समाधान होतंय. दरम्यान तिसरं षटक समाप्त आणि 3 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती आपण पाहतोय साईश 11 जांभिवली या संघाची 1 गडी बाद 34 धावसंख्या. आणि आता आपण संधी देतोय डीजे तांडेलला. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली ती आपण पाहतोय जांभिवली या संघाची 1 गडी बाद 34 धावसंख्या. आता शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज अकालपे संघाकडून आपण पाहतोय सजल भातोसे. चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज सजल भातोसे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जांभिवली संघाकडून रोशन. भन्नाट वेगाचा चेंडू मात्र पंचांचा डिसिजन इथे आलाय. नक्कीच हा नो चेंडू घोषित केला गेलाय. नक्कीच इथे मात्र नो +1 अशा टोटल मिळतील या 2 धावा. आणि आता नक्कीच पुढचा चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट येणारा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू असेल. आता बॅटरला सुवर्ण संधी असेल की येणाऱ्या चेंडूवरती मात्र प्रहार करण्यासाठी. आता पुन्हा एकदा सर्व तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक यांचं मनपूर्वक मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान फ्लड लाईटचे सामने, रोख रक्कम राशी 1 लाख रुपये आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या नजरा ज्या ट्रॉफीवरती जात आहे ती ट्रॉफी मात्र आपण पाहताय अतिशय जबरदस्त चमकदार अशी ट्रॉफी. परंतु या ट्रॉफीसाठी तुम्हाला मात्र मेहनत आणि परिश्रम करावे लागणार आहेत. फ्रीटचा चेंडू आहे नक्कीच आपण पाहतोय सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. नक्कीच चेंडू जातोय का? नक्कीच मात्र हा चेंडू जरूर गेला असता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळतंय. फ्रीटचा चेंडूवरती मात्र मी म्हणेन 1 धाव नक्कीच मिळते ती जांभिवली या संघाला. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर रोशन परंतु त्याच्या बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये. चेंडू मात्र निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातात. दरम्यान येतोय हा डॉट चेंडू. दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या धावसंख्येवरती. 37 लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला आणि भेदून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार डीजे. एकविरा माऊली बसलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय चैत्र महिन्यामध्ये बरेच भक्तगण जात असतात आई एकविरा चरणी नतमस्तक होण्यासाठी. हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी आमची एकविरा माऊली. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सजल भातोसे. आणि आता मात्र
थोडासा मी म्हणेन चेंडू मात्र परफेक्ट टाकलाय. पहिला चेंडू याच्या अगोदरचा पहिला षटकार जो आला होता थोडासा बॅटच्या पट्ट्यात चेंडू टाकला होता, त्याचा खरपूस समाचार घेतला. परंतु आता गोलंदाज सजलने मात्र थोडासा चेंडूचा टप्पा जो आहे थोडासा चेंज केलाय. नक्कीच मी म्हणे गुडलेन चेंडू टाकला, थोडासा ऑफस्टमच्या बाहेर होता. या चेंडूला मात्र कुठल्याही प्रकारचा प्रहार करता आला नाही बॅटर रोशनला मात्र नक्कीच आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त फटका म्हणावा लागेल. लॉंग ऑफ रिजनला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय, तो म्हणजे नीरज मात्र इथे नक्कीच बाद होतोय. डीजे पाहतोय. रोहित मात्रे आपण पाहतोय. नक्कीच धावसंख्या झाली ती आतापर्यंत 44 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागलेली आहे आणि या षटकातील मला असं वाटतं हा शेवटचा चेंडू शिल्लक असावा. तर या शेवटच्या चेंडूवरती आता किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहिलात. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला, यॉर्कर चेंडू. परंतु या चेंडूवरती मात्र 2 धावा घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय, तो म्हणजे आपण पाहतो रोहित मात्र ते बाद झाले. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती जांभिवली या संघाची आपण पाहतोय 2 गडी बाद. 45 धावसंख्या झालेली आहे. 46 धावांचं टार्गेट उभं केलंय. 46 धावांचं टार्गेट असणार आहे आणि आता आपण नक्कीच आमचे गुरुवर्य यांचा आपण नेक्स्ट सत्रामध्ये आपण आवाज ऐकणार आहात. तुषारजी धुमाळ सर, नामदेवजी साठे गुजरात वरून नक्कीच या विलासदादा युवा प्रतिष्ठान मंडळाला मात्र विशेष सहकार्य नक्कीच त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद अनिल सर. या दरम्यान आपण इथे स्वागताकडे वळतोय. अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे. दत्ता शेठ अवस्कर साहेबांचं स्वागत या व्यासपीठावरती होतंय. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 चे माध्यम आणि आदरणीय दत्ता शेठ अवस्कर साहेबांचं होतंय स्वागत. आणि विलासदादांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे आज या शुभ रात्री. आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये दुसऱ्या मॅचचा थरार तुमच्या समोर आहे. एकीकडे आपण बघतोय टीम खेळतीये केदारनाथ 11 अकालपे संघाच्या विरोधामध्ये राधाकृष्ण साईश 11 जांभिवली. या दोन संघामध्ये ही भिडत पाहायला मिळते. टार्गेट होतं 46 धावांचा. आता टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल. सुनील दादा कदम साहेबांचं स्वागत होतंय. मी दादांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. सुनील दादा कदम यांचं होतंय स्वागत या व्यासपीठावरती. नागेशभाई पालवे यांना विनंती आपण सुनील दादा कदम साहेबांचं स्वागत करावं. आदरणीय राजेशभाई मानकर साहेबांचं देखील स्वागत होतंय. युवा उद्योजक आहेत, त्यांना देखील विनंती आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. आदरणीय सिनारे सरांचं देखील स्वागत होतंय. त्यांना देखील विनंती आहे का आपण देखील स्वागताचा स्वीकार करावा. गुरुवर्य आहेत, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ते करतायत. सरांचं स्वागत या व्यासपीठावरती होतंय.
नारकुंडे सरांचं देखील स्वागत होईल. त्यांना विनंती आपण या स्वागताचा स्वीकार करावा. या दरम्यान आमचे परममित्र रोशनजी वालगुडे सरांचं देखील मी शुभ आगमन या सोहळ्यामध्ये करतो. स्वागत असेल त्यांचं. प्रशांत भाई कदम यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. आणि ते घुटना टेक तमाशा देख पहिल्याच चेंडूवरती मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर A1 क्वालिटीचा ब्रँडेड मान्यवरांचा स्वागत करणारा येतोय. चौकार चौकार चौकार. शुक्रवार आहे आणि या वाराला साजेशी कामगिरी अजयनं केली आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. या मॅच करता मात्र आपण बघतोय टीम अकल्पे संघाला अजय मरागजे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आयोजन ते लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत. त्यांनी आयोजकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. इथे मात्र चेंडू गेलाय निर्धाव. गोलंदाज ओमकार एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आदरणीय जितूबाई दळवी साहेबांचं शुभ आगमन आपण पाहिलं. त्याचबरोबर ओमकार साजेकर यांचं देखील आपण शुभ आगमन या सोहळ्यामध्ये पाहतोय. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. ओमकार गावडेची एक अष्टपैलू खेळाडू आहे. लेदर क्रिकेटमध्ये माहीर आहे. रायगडच्या पटलावरचा तर मोठं नाव आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील याला सातत्यानं आपण खेळताना पाहिलंय. खालापूर तालुक्यातील एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची गणना आपण सातत्यानं करत असतो तो ओमकार. आता गोलंदाजी करताना इथे पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. यावेळेस चेंडू फरार आउट ऑफ द पार्क. टांगा पलटी घोडे फरार झालेत. आलाय बिग बिग षटकार. ठोक डीजे. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 20-25 हे पर्व पहिलं. दुसरी रात्र दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. LBW च्या माध्यमातून फलंदाजाला आता परतीचा प्रवास घडवलाय आणि बाद होणारा फलंदाज सजल बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला अक्कलपे संघाचा फलंदाज. 46 धावांचा टार्गेट आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या तर टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ओमकारनं जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या जोडीला फोडण्यामध्ये त्याला यश आलंय. आता गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा नीरज. बरेचसे गावडे बंधू या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. राधाकृष्ण
जांभिवली संघ मैदानामध्ये खेळतोय. आदरणीय पाहुण्यांचं स्वागत या सोहळ्यामध्ये होते. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये करूया पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सगळ्या मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा. विलासदादा युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक असं स्वागत आहे. माननीय संदेशजी शेवाळे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. मान्यवरांना विनंती असेल आपण आसन असतं बा आणि या मॅचचा खऱ्या अर्थानं आनंद घ्या. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत आमचे पाहुणे, त्यांचं स्वागत असेल या सोहळ्यामध्ये. बरेचसे मित्रगण त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. नगरसेवक गणेशजी सावंत साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर बरेचसे मान्यवर आलेत. इथे मात्र 4 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे. टोटल धावा लागल्यात त्या 15 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. सगळ्या पाहुण्यांना विनंती, आपण आसन असतं बा आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घ्या. विलासदादांच्या माध्यमातून ही स्पर्धा घडवली जाते. विलासदादा युवा प्रतिष्ठान या स्पर्धेचं अतिशय हा सुंदर सोहळा. उंच खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लांब देखील गेलाय आणि इथे मात्र आउट ऑफ द पार्क, मिड विकेटच्या बाहेर. दर्जेदार क्वालिटीचा हा षटकार. वरती धावा लागल्यात त्या 21. अजय मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. ज्याच्या नावातच जय आहे तो अजय स्ट्राइक एंड वरती. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेतला आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. A1 क्वालिटीचा अजय ब्रँडेड बिग 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 षटकार. ती 46 धावांचं हे टार्गेट. षटक क्रमांक दुसरा पाहायला मिळते. नीरज वरती आक्रमण केलं गेलं. पहिल्या 3 चेंडूवरती 16 धावांची नोंद झाली आहे. आणखीन एक लांब 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 बिग 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 अजय ब्रँडेड तिसरा षटकार. ठोक डीजे. दुसऱ्या चेंडूवरती झेल सोडला गेला आणि त्यानंतर आता अजय या मैदानावरती अभिराज्य करतोय. मी मगाशीच सांगितलं होतं अजयच्या नावातच जय आहे आणि तो विजयाच्या आता वाटचालीवरती आहे. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 46 धावांचं टार्गेट आहे. अजय नावाचं वादळ आता मैदानामध्ये आलंय. परळीचं हे मैदान त्यानं गाजवलंय आणि त्याची बरेचशी फॅन्स फॉलोइंग आपण या मैदानावरती चारी दिशेला बघतोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 20-25 हे पहिलं पर्व, दुसरी रात्र, दुसरी मॅच, दुसरी इनिंग आणि आता मात्र आक्रमण आणि आक्रमण अजयचं पाहायला मिळतंय. अजय नावाची डोकीदुखी गोलंदाजीच्या माध्यमातून आता पाहायला मिळते. इथे आता असा बांब लावावा लागेल की ट्रॉफिक जाम होईल, पण त्या पद्धतीचा चेंडू येणार का? नीरज देखील कमबॅक करण्याची संधी शोधत असेल. बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीज, बरेचसे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज किताब या अजयच्या नावावरती आहेत. कोयना क्रिकेट मधला हा एक हिरा आहे. यावेळेस गतीचा कमी वापर केला गेला. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला गेला. नीरजनं कमबॅक केलाय. जशास तसं उत्तर आहे. क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. बरेचसे मान्यवर या मॅचचा आनंद घेतात. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक असं विलासदादांच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया.
बरेचसे मान्यवर विविध क्षेत्रातनं या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जोरदार अपील. इथे मात्र रनआउटची संधी शोधताना यष्टिरक्षक पाहायला मिळाला. यानंतरचा होणारा सामना विनर वर्सेस विनर म्हणजे पहिली मॅच लवजी संघाने जिंकली आहे आणि यानंतर या मॅच मध्ये जो जिंकेल तो थेट लवजी संघाबरोबर खेळताना आपल्याला दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. पण काटरंग संघाचं मी कौतुक करेल, वेळेच्या आधी ते या मैदानावरती आलेले आहेत, त्यांचं स्वागत असेल. स्कोर कार्डवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागला त्या टोटल 34. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 12 धावांची. 12 चेंडू 12 धावा. काल हृदयाचे ठोके वाढवणारे सामने आपण या मैदानावरती पाहिले, पण आज फलंदाज मात्र हवी होत आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील लवजी संघानं बाजी मारली आणि या मॅच मध्ये आता आक्रमण चालू आहे ते मात्र अक्कलपे संघाचं. विरोधात राधाकृष्ण जांभिवली. गोलंदाज रोशनचा पहिला चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मधोमध झेल टिपला जातोय आणि इथे संपलाय खेळ. अजय बॅक टू द डगआउट. आता संधी पुन्हा एकदा नवीन बॅटरला दिली जाईल आणि त्याच्या आधी ऐकूया एक सुमधुर संगीत. स्टेजच्या अगदी उजव्या बाजूला जी स्क्रीन पाहतोय MS LED पुण्याचे हे आहेत ज्यांची ही स्क्रीन इथे लावली गेलेली आहे. अमोलजी मालुसरे आणि मोहनजी सुर्वे यांच्याशी तुम्ही संपर्क नक्की करू शकता. या स्क्रीनचे ते मालक आहेत आणि ती सातत्यानं आपल्याला या मैदानावरती जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा ती स्क्रीन पाहायला मिळते. आणि या देखील स्पर्धेमध्ये आपण बघतोय ऑन स्क्रीन वरती हे सामने प्रेक्षकांच्या मनाला घाव घालणारे सामने आहेत, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारे सामने आहेत. वेगवान चेंडू होता, अपील मैदानामध्ये झाले. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज रोशन जबरदस्त गोलंदाजी करतोय. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला गोलंदाज आणि 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज योगेश स्ट्राइक एंड वरती. इथे दांडी 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 केली गुल. आता डीजे पुन्हा एकदा गाणं वाजवा ब्युटिफुल. मोलाची माणसं या व्यासपीठावरती मान्यवरांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. विलास दादा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा बिग ट्रॉफी आपण पाहतोय, जिच्यासाठी ₹1,00,000 पारितोषिक आहे. पण कॅमेरामॅनला विनंती असेल जरा मिकी वरती देखील तुमचा कॅमेरा फोकस करा. जेव्हा एखादा डान्स होईल, एखादं नृत्य लागेल, बघा जे मिकी आहेत त्यांच्यासाठी ₹500 पारितोषिक विलासदादा युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. जे आमचे मिक्की माऊस आहेत त्यांना विनंती असेल का आपण व्यासपीठावरती या, आपल्यासाठी पारितोषिक आहे. या आपण व्यासपीठावरती विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला पारितोषिक देण्यात येईल. पण इथे पुन्हा एकदा फलंदाजाला परतीचा प्रवास. ठोक डीजे.
एनर्जी देखील वाढेल. जबरदस्त गीत आणि त्याच्यावरती केलेलं हे नृत्य होतं. विलासदादा युवा प्रतिष्ठान यांच्याकडनं त्यांना पारितोषिक देखील देण्यात आलं. आणि असंच मनोरंजन करत राहा, प्रेक्षक देखील तुमच्यावरती खुश होतील. नेक्स्ट बॅटर 6व्या क्रमांकावरती सचिन मैदानामध्ये गेलाय. ही मॅच असं वाटलं होतं एकतर्फी पाहायला मिळते की काय, पण अजय बाद झाल्यानंतर जबाबदारी घेणारा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळणार नाही. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 35. या षटकामध्ये आता चांगली वाटचाल होतीये गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. राधाकृष्ण जांभिवली संघ हळूहळू या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करतोय. ओमकार न केलेलं किमया पहिल्या इनिंग मध्ये आपण फलंदाजीच्या जोरावरती पाहिली. इथे स्लॉट मध्ये घेतलाय, पण लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये टिपलाय जेल. आणखीन एक फलंदाज जाईल पॅव्हलियनच्या आसऱ्याला. ठोक डीजे. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 20-25 सत्र. नेक्स्ट बॅटर 7व्या क्रमांकावरती उमेश आता पाहायला मिळतोय. 7 चेंडू 11 धावांची गरज. 7 मात्र क्षेत्ररक्षक देतात गोलंदाजाला. आता 7 उमेशला द्यावी लागेल. अक्षयला. उमेश आणि अक्षय जोडी मैदानामध्ये आहे. अकल्पे ही टीम मैदानामध्ये खेळते. इथे काय शॉट मारलाय, जबरदस्त. आल्या आला केलाय प्रहार. जणू काही पॅव्हलियन मधून सेट होऊन गेलाय की काय. इथे मात्र आक्रमकरित्या केलंय ऑन फायर. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. ठोक डीजे. दमदार खेळाडू खेळतायत आणि आल्या आल्या यानं आपल्याला स्वतःला सिद्ध केले. उमेशच्या बॅटमधनं आलेला षटकार. गरज होती 7 मध्ये 11ची. आता उरले चेंडू 6 आणि करायच्यात 5 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अतिशय सुंदर ही स्पर्धा. स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची. सुधागड तालुक्याच्या या खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या विकासाची स्पर्धा आपण बघतोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 20-25 सत्र. आता डीजे ऑपरेटरला देखील खुश केलं जात आहे पारितोषिकांच्या माध्यमातून. निश्चितच जबरदस्त गीत आहे. विलासदादांवरती आधारित हे गीत आपण ऐकतोय, ज्याचे गीतकार आमचे कर्जतचे गायक आहेत. पण हे गीत ज्यांनी बनवण्याचं काम केलं ना, ते रोशनजी वालगोडे यांचं मी नक्कीच कौतुक करेल. सुमित जाधव यांनी हे गीत गायलंय. जबरदस्त हे गीत आहे. सातत्यानं आपण ऐकतोय आणि ऐकत राहावं अशी या गीताची धून आहे. विलासदादांच्या वरती रेखाटलेलं गीत. पुन्हा एकदा आपण त्यांचं करूया हार्दिक हार्दिक या स्पर्धेमध्ये स्वागत. कदाचित शेवटच्या रात्रीत या व्यासपीठावरती पाहायला देखील मिळू शकतात. विलासदादांच्या वतीनं पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या प्रेक्षक वर्गांचं, मान्यवरांचं, खेळाडू मित्रांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. गोलंदाज रोहित. 6 चेंडूमध्ये वाजवायच्यात 5 धावा. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अक्षयला करायच्यात 6 चेंडूमध्ये 5 धावा. मॅच दोन्ही संघासाठी आता टीट फॉर टॅट. इथे थांबलाच तर 364 दिवस मॅचची वाट पाहावी लागेल. शांत पद्धतीने प्रेक्षक वर्ग सुधागड तालुक्यातला या मॅचचा आनंद घेतोय. चांगला चेंडू. बॅक टू द बॉलर. रन आउटची संधी आणि इथे बाद होणारा आता फलंदाज उमेश, ज्यानं षटकारानं खातं खोललं होतं. ठोक डीजे. ट्विस्ट बाकी आहे.
ही स्पर्धा थेट लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली जाते. श्री साई इव्हेंट लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक राजा मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कोणी खोपोलीवरनं ही स्पर्धा पाहतंय, तर कोणी पनवेलवरनं ही स्पर्धा पाहतंय, कोणी चौकमधनं आता ही स्पर्धा पाहतंय, तर कोणी साता समुद्रा पलीकडे जाऊन ही स्पर्धा पाहतंय. प्रत्येकाच्या हृदयात बसलेली स्पर्धा विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 20-25 सत्र. 5 चेंडू आता 5 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, तिखट गोलंदाजी होते. परिस्थिती विकट आहे, पण इथे गोलंदाजी आता तिखट होतीये. 4 चेंडू आता 5 धावांची गरज. नॉन स्ट्राइक एंडवरती 8व्या क्रमांकाचा फलंदाज प्रणय. स्ट्राइक एंडवरती अक्षय आपण पाहतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला फटका. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय, पण हा चेंडू थांबणार नाही. इथे मात्र चेंडूने सीमारेषा गाठली आणि आलाय हा 4 धावांसाठी हँडसम पद्धतीचा चौकार. खोपोली परिसरामध्ये ते अल्पेश शेठ आणि त्यांचे बंधू रोहनजी तरगुडे यांना देखील मी विनंती करतो आपण यावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. ज्यांच्या नावानं लवजी संघ या मैदानामध्ये खेळतोय. तीन चेंडू 1 धावेची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे झेल टिपला गेला. आता शेवटचे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. पुन्हा स्वागत करूया आदरणीय आशिषभाई शेळके यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलं, त्याबद्दल त्यांचं मी आभारी आहे. आणि ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. विलास दादांचं हे आयोजन त्यांना अतिशय सुंदर असं आवडलेलं आहे आणि त्यांना मी विनंती करेल आता आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. कालच्या रात्रीमध्ये त्यांचा आपण खेळ मैदानावरती पाहिला, पण एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून सातत्यानं प्रत्येक खेळूच्या पाठीशी उभे राहणारं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना देखील आपण आमंत्रित करतो. या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 9व्या क्रमांकाचा बॅटर प्रताप आता स्ट्राइक एंडवरती. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी मिस केली आणि हा सामना आता जिंकलाय टीम अक्कलपेठ संघानं. नो डाऊट या मॅचचा हिरो अजय भातोसे ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आपण मान्यवरांच्या स्वागताकडे वळतोय. आदरणीय